ही तर उद्या 10 वाजता मी स्वतःला संपवणार. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या इशारा दिला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. काही वेळापूर्वीच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मोठा इशारा सरकारला दिलेला आहे. संपूर्ण संतोष देशमुख कुटुंबीय अक्षरशः उद्विग्न झालेला आहे, आक्रमक झालेला आहे. जर वाल्मिक कराड याला 302च्या म्हणजे खुनाच्या गुन्ह्याच्या आरोपात घेतलं नाही आणि त्याच्यावर मकोका लावण्यात आला नाही तर उद्या सकाळी 10 वाजता माझ्या मस्साजोग या गावातील मोबाईल टॉवरवर चढून मी स्वतःला संपवणार असा इशारा धनंजय देशमुख यांनी दिलेला आहे. आणि याच इशाऱ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आता एकच खळबळ उडालेली आहे. एकतर आधीच या प्रकरणामुळे सरकारकडे या प्रकरणात आरोपींवर कारवाई करताना दिरंगाई केली जाते असं म्हटलं जात आहे. शिवाय त्यांच्याच मंत्रिमंडळातील एका मंत्र्याकडे जी काही संशयाची सुई आहे, अर्थात धनंजय मुंडेंकडे संशयाची सुई आहे, त्यामुळं या प्रकरणाला दाबलं जात आहे का, त्यामुळे संतगतीने या प्रकरणाचा तपास होतोय का, या सगळ्या गोष्टी सुरू असतानाच आज धनंजय देशमुख यांनी सरकारला मोठा इशारा दिलेला आहे. जर या खंडणीच्या गुन्ह्यात जो मुख्य आरोपी आहे वाल्मिक कराड त्याला या 302च्या खुनाच्या गुन्ह्यात घेतला गेला नाही आणि त्याच्यावर मकोका लावण्यात आला नाही तर मी स्वतः उद्या मोबाईल टॉवरवर चढून स्वतःला संपवणार असा इशारा धनंजय देशमुख यांनी दिलाय. मुळात काल आपण पाहिलं की याच प्रकरणात आता हत्येच्या प्रकरणात म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये जे 7 आरोपी आहेत त्या सगळ्यांवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामध्ये सुदर्शन घुले, प्रतीक घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार या सगळ्यांची नावं आहेत. शिवाय त्याच्यासोबत आणखी एक महत्वाचं म्हणजे सिद्धार्थ सोनवणे जो या प्रकरणात सह आरोपी आहे, जो टिपर होता, त्याच्यावर देखील मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. पण खंडणी गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड असताना देखील त्याला या 302च्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आला नाही, शिवाय त्याच्यावर मकोका देखील लावण्यात आलेला नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच आश्चर्य व्यक्त केलं जात होतं की वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का, वाल्मिक कराडशी ज्याचे लागे बांधे आहेत, धागेदोरे यांच्याशी जुळलेले आहेत, त्यांना वाचवण्याचा हा प्रयत्न होतोय का, यावर बऱ्याच जणांनी महाराष्ट्रामध्ये प्रसार माध्यमांच्या मधून आपल्या मुलाखती दिल्या, त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली. शिवाय सगळे आमदार, जे काही विरोधी पक्षातले आमदार खासदार असतील, या सगळ्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं की वाल्मिक कराडवर मकोका का लावला गेला नाही. आणि याच दरम्यान संतोष देशमुख यांचं कुटुंबीय जे उद्विग्न झालेलं आहे, ज्यांच्या मुलीनं म्हणजे वैभवी देशमुखनं काल परवा मागणी देखील केली होती, अक्षरशः ती ओक्साबोक्शी रडत होती की अहो तपास कुठपर्यंत आलाय एवढं तरी आम्हाला कळू द्या, आमच्या वडिलांचे जे मारेकरी आहेत त्यांच्या चौकशीत काय घडलं एवढं तरी आम्हाला समजू द्यात. पण ना CID कडून कळत आहे, ना SIT कडून कळत आहे, ना कोणती प्रेस रिलीज होत नाहीये. नेमकं या प्रकरणात चाललंय काय, हा तपास कुठपर्यंत चाललेला आहे. आता तर हत्या प्रकरणात एक जण अजूनही फरार आहे, कृष्णा आंधळे. कदाचित लोक नाव विसरून जातात की काय अशी परिस्थिती आहे. आज 33वा दिवस आहे, अजूनही कृष्णा आंधळे फरारच आहे, तो सापडत नाहीये. शिवाय जे कोठडीत आहेत त्या आरोपींवर मकोका लावण्यात आला असला तरी यांचा जो म्होरक्या वाल्मिक कराड जो खंडणीच्या गुन्ह्यात आहे त्याच्यावर का मकोका लावण्यात आला नाही, त्याला 302 मध्ये का घेण्यात येत नाहीये, या संदर्भात देखील सगळीकडे जन आक्रोश मोर्चे होत आहेत. आणि याच दरम्यान संतोष देशमुख यांनी मोठा इशारा दिलाय. त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की जर वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला नाही आणि त्याला 302च्या गुन्ह्यात तुम्ही आत घेतलं नाही तर आम्हीच आमच्या जीवाचं आता बरं वाईट करून घेऊ, अशी देखील उद्विग्न भावना त्यांनी व्यक्त केली. इतकंच नव्हे तर माझ्या भावाला देखील समाधान वाटेल की माझा भाऊ स्वतः संपला, कारण उद्या जर हे आरोपी सुटले तर हे माझाही खून करतील. त्यामुळे माझा भाऊ असा म्हणेल बरं झालं माझा भाऊ स्वतः संपला, अशा पद्धतीनं तो मारला गेला नाही असं माझा भाऊ म्हणेल आणि त्याला समाधान वाटेल. इतकी उद्विग्नता संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे उद्या मस्साजोग मध्ये सकाळी हे आंदोलन होणार आहे. आता हा जो काही निर्वाणीचा इशारा संतोष देशमुख यांच्या बंधून म्हणजे धनंजय देशमुख यांनी दिलेला आहे त्याकडे सरकार कसं पाहत आहे. अर्थातच
संपूर्ण मस्साजो गावामध्ये तर या इशाऱ्यानं खळबळ उडाली आहेच, पण महाराष्ट्रात देखील या संपूर्ण गोष्टीवर आता एकच चर्चा होऊ लागली आहे की का वाल्मिक कराडला मकोकाच्या गुन्ह्यात आत घेतलं जात नाही, का वाल्मिक कराडला 302च्या गुन्ह्यामध्ये दाखल करून घेतलं जात नाही, असं वाल्मिक कराडला का वाचवलं जातंय. वाल्मिक कराडवर जर खंडणीचा गुन्हा दाखल आहे आणि याच्या आधी देखील परळीमध्ये एकट्या त्याच्यावर 10 गुन्हे 10 वर्षात दाखल आहेत. मुळात मकोका दाखल होण्यासाठी 2 दोषारोप पत्रांची गरज असते, ती ऑलरेडी संघटित गुन्हेगारीमध्ये देखील त्याचं नाव आहे. एवढं असताना देखील वाल्मिक कराडला का वाचवलं जातंय, त्याला का संधी दिली जातीये आणि तरी देखील वाल्मिक कराडला या खंडणीतून या खुनाच्या गुन्ह्यामध्ये का वर्ग केलं जात नाहीये, का सीआयडी आणि SIT कडून प्रेस रिलीज दिलं जात नाही की नेमकी चौकशी कुठपर्यंत आलेली आहे, नेमका तपास कुठपर्यंत चाललेला आहे, हे सगळं काही कळत नाहीये. कृष्णा आंधळेबद्दल कोण बोलत नाहीये, तो कुठे फरार आहे सांगता येत नाहीये. सुधीर सांगळे सापडला, सुदर्शन घुले सापडला, बाकीच्या आधीचे 5 आरोपी आत आहेत, पण 4 आरोपी आत आहेत. मग या कृष्णा आंधळेचं काय झालं, तो कुठे गेलेला आहे, का SIT आणि CID आंधळ्यासारखी वागतीये. जर एवढी सगळी यंत्रणा असताना देखील एक अगदी 23-24 वर्षाचा जर हा आरोपी तुम्हाला सापडत नाहीये, तर मग पुढे ही केस त्याची स्टँड होणार. नुसता मकोका लावला, पण ह्याच्या वाल्मिक कराडाच्या चेल्यात सपाट्या गुंडपुंडांवर लावला, वाल्मिक कराडावर का लावला गेला नाही, त्याच्याबद्दल रोज नवनवीन खुलासे येत आहेत. काल परवाच अनेकांनी ज्या बातम्या प्रसारित झाल्या त्यामध्ये स्वतः दस्तखुद्द जे सुरेश धस आहेत त्यांनी एक भूमिका मांडली होती की जे ऊस तोडणी हार्वेस्टिंग यंत्र जे असतं त्याचे जे मालक होते असे 141 जणांना यांच्याकडनं पैसे लुबाडलेले, पोत्यानं 8-8 लाख रुपये गोळा करून हे सगळं आम्ही तुम्हाला 36 लाख अनुदान मिळवून देतो म्हणून गोळा करून घेतले आणि आता ते पैसे त्यांना परत देण्याचं नाव काढत नाहीयेत. त्या बिचाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांनी अख्ख्या राज्यातले जे काही आहेत त्यांनी काल पंढरपूर पोलीस ठाण्यात देखील या संदर्भामध्ये केस दाखल केलेली आहे. त्यांनी अक्षरशः व्याजाने पैसे घेतले होते आणि त्या संदर्भातला एक व्हिडिओ देखील धनंजय मुंडे त्या ठिकाणी उपस्थित असल्याचा व्हायरल झाला होता. हे सगळं ज्या सर्किट हाऊस मध्ये घडलं होतं त्याचा तो व्हिडिओ होता, तिथे वाल्मिक कराड देखील उपस्थित होता. मग एवढा पुरावा, सबळ पुरावा असताना देखील इकडे अजित पवार सांगतायत की अरे बाबा, म्हणजे आपण दिवसभर बघतोय ती अजित पवारांची बाईट की अरे बाबा ज्याच्यावर नावच नाही, ज्याचं नावच अजून आलेलं नाही त्याची चौकशी कशी करायची, असं म्हणजे पत्रकारांवरच मंत्री भडकतायत. अरे मुळात पत्रकारांचं जे काम आहे, माध्यमांचं जे काम आहे, आम्ही कुणाला विचारणार, कारण की वाल्मिक कराडला मकोका खाली का अटक केली जात नाही, आम्ही कुणाला विचारायचं. धनंजय मुंडे यांच्याविषयी इतकं काही बोललं जात आहे तरी त्यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जात नाही, आम्ही कुणाला विचारायचं. त्या प्रकरणाची चौकशीमध्ये त्यांची चौकशी होणार का, कारण की आता पीक विमाचा विषय, हार्वेस्टिंग यंत्राच्या सगळ्या या घोटाळ्याचा विषय आहे. या संदर्भात जर विचारायचं झालं तर आम्ही कुणाला विचारायचं. अहो प्रश्न हाच पडतो, समाज आणि प्रसार माध्यम काही वेगळी आहेत का? प्रसार माध्यम म्हणजे समाजाचेच घटक आहेत ना. जे प्रश्न समाजाला पडतात तेच प्रश्न विचारण्याचं धाडस पत्रकार करतात आणि हेच मंत्री पत्रकारांच्या प्रश्नाला धुडकावून लावतात, त्यांना उत्तर देणं टाळतात आणि परत वरती म्हणतात की ते आम्हाला काय विचारताय तुम्ही, उद्या तुझं नावच नसेल तर तुझी चौकशी करता येईल का, असं म्हणून तुम्ही पत्रकारालाच गपगर करताय. अरे मुळात प्रश्न हाच आहे, धनंजय मुंडेंविषयी इतकं काही बोललं जात आहे, इतके काही पुरावे सादर केले जात आहेत, तरी देखील तुम्हाला त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जात नाही. हे प्रकरण तुमचं खाते वाटप करण्यापूर्वीच उघडकीस झालं होतं, तरी देखील तुम्ही त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं. बरं, नुसतं मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून त्यांना बनवलं, पण यांनीच अनेकांच्या तोंडाचा घास पळवलेला आहे, अनेकांच्या तोंडात ताटातलं अन्न बाजूला केलेलं आहे. अशा धनंजय मुंडेंविषयी तुम्हाला इतकी प्रेम आणि इतकी आत्मीयता आहे, मग संतोष देशमुख प्रकरणामध्ये ज्यांचा जीव गेला, ज्यांना हाल करून मारलं, 56 वार त्यांच्या शरीरावर, शरीर काळं निळं पडलं, अशा संतोष देशमुखांविषयी तुम्हाला काहीच वाटत नाही. मग ही दयामाया कशा याबद्दल, या गुंडपुंडांबद्दल, या वाल्मिक कराडनं काही बरेच उद्योग केलेले आहेत, त्याचे इतके पुरावे आहेत. परळीच्या केवळ एका पोलीस ठाण्यामध्ये 10 वर्षात जर 10 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत, तर एवढे गुन्हे दाखल असताना देखील त्याला का आतापर्यंत अटक करण्यात आली नाही, त्याच्यावर आतापर्यंत का मकोका लावण्यात आला नाही. मुळात हे जे प्रकरण आहे अवादा कंपनीच्या खंडणीचं, हे काय काल परवा नाही झालं. अहो मे महिन्यापासून चालू आहे, म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान चालू आहे, तेव्हापासून हे प्रकरण चालू आहे खंडणीचं. तेव्हापासून हे वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे त्या अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावतायत, त्यांना मारहाण करतायत.
तरी तुम्ही त्यांची फिर्याद घेतली नव्हती आणि नंतर तुम्ही 12 तारखेला ही फिर्याद घेतलीत, जेव्हा 9 तारखेला संतोष देशमुखांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि तुम्ही बाताश मारताय परत वरती त्या ज्याचं नावच नाही त्याची चौकशी कशी करायची. अहो तुम्हाला हे शोभतं का? तुम्ही मंत्री आहात, तुम्ही या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी बांधील आहात, कारण की मुळातच तुम्ही ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहात त्या राज्याचाच एक घटक म्हणून, एक त्या राज्याचा पाईक म्हणून, त्या राज्याचा नागरिक म्हणून प्रसार माध्यम, समाज माध्यम आणि प्रत्येक समाजाच्या घटकाला हा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. धनंजय मुंडे इकडे प्रफुल्ल पटेलांची भेट घेतात, छगन भुजबळांची भेट घेतात, तुम्ही दिल्लीत जाऊन अमित शहाची भेट घेता. पण या सगळ्या प्रकरणामध्ये होय मी अमित शहाची भेट घेतली आणि संतोष देशमुख प्रकरणासंदर्भामध्ये अमित शहाची चर्चा केली आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे जो याच्यात कोणी आरोपी असो त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करू अशी भूमिका त्यांच्या समोर मांडली. असं अजित पवारांनी कधी सांगितलेलं आपण बघितलं का? तिकडे धनंजय मुंडेंनी आतापर्यंत आपल्यावर इतक्या वेळा आरोप झालेले आहेत की वाल्मिक कराडचं यांच्याशी जवळीक आहे, वाल्मिक कराडची यांच्याशी जवळीक आहे, एवढे आरोप झाले तरी एकदा नैतिकतेच्या नात्यानं आपण कुठे ना कुठेतरी बाबा माझ्यावर एवढे आरोप होत आहेत ना, चला मी राजीनामा देतो, निकाल लागेल त्यानंतर बघूयात, नंतर ठरवेल काय व्हायचं काय नाही ते. अरे एवढं करून तरी बाजूला व्हा ना. जर तुमचं त्यात काय नाहीये ना आणि तुमच्यावर संशय घेतला जातोय ना तर व्हा ना बाजूला, होऊ देत ना दूध का दूध पाणी का पाणी. पण ते देखील तुम्ही करत नाहीये. काय एवढी मंत्रिपदाची लालसा आणि चर्चा काय मध्येच पालकमंत्री पद. अरे कशाला पाहिजे पालकमंत्री? पालकमंत्री नाही सगळे मालक मंत्री बनलेत. प्रत्येकाला त्या जिल्ह्याचा हिस्सा पाहिजे. डीपीसी ही म्हणजे मलिदा खायला मिळतो, त्यातून विकास कामं राहतात बाजूला, बाकी सगळं कामं बाजूला राहतात. याला निधी त्याला किती निधी, ह्या सगळ्या गोष्टींसाठी पालकमंत्री म्हणून पद बनवायचं आणि त्या माध्यमातून लोकांना लुबाडायचं, हे एवढंच सगळा प्रकार चालू आहे. अहो तुम्हाला आमदार व्हायचंय, नंतर तुम्हाला मंत्री व्हायचंय, नंतर तुम्हाला पालकमंत्री व्हायचंय. अहो एवढं मंत्री झाल्यानंतर आणखी पालकमंत्री कशाला व्हायचंय? याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे जो पालकमंत्री त्याचाच वरद असतं त्या जिल्ह्यात चालतो आणि म्हणून एवढं सगळं करण्यासाठी चाललंय का कुटाणा? हा कुटाणा कधीतरी बंद करा. आत्ताच भरत गोगावले बोललेत धनंजय मुंडेंच्या या प्रकरणामुळे पालकमंत्री ठरेनात का, तर सगळे पालकमंत्री झाले आणि बीडचा पालकमंत्री कोण नाही ठरला तर अवघड आणि ठरवला तरी अवघड. अहो तुमचं दुखणं जे आहे ते दुखणं जनतेवर कशाला लागता? जर तुम्हाला असं वाटतंय ना की या प्रकरणामध्ये आपल्याच मंत्रिमंडळातल्या सहकार्यावर अशी बोट केली जात आहेत, बोट उचलली जात आहेत, तर आपण त्याला स्वतःहून बाजूला करायला पाहिजे. तुम्हीच एकदा नैतिकतेची भाषा या महाराष्ट्राला शिकवली होतीत ना. तुमच्याकडे कोणी राजीनामा मागितला नव्हता तरी स्वतःहून राजीनामा दिला होता तुम्ही. तीच भाषा धनंजय मुंडेंना पण सांगा ना. मग ही भूमिका जोपर्यंत तुम्ही घेत नाही, संतोष देशमुख प्रकरणामध्ये पारदर्शकरित्या सगळेच मंत्री एकत्र येऊन बोलत नाहीत, तोपर्यंत कसं होणार? अहो त्या विधानसभा अधिवेशनामध्ये जे काही आपल्याला दिवस मिळाले त्यात सगळ्यात मोठं प्रकरण हेच होतं. त्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी जेव्हा निवेदन सादर केलं तेव्हा धनंजय मुंडे उपस्थित होते का? का नव्हते? निवेदन मुख्यमंत्र्यांनी सादर केलं त्यावेळी जर काय कुणी आपल्याला विचारलं तर त्यांना उत्तर द्यायला अडचण येईल असं तुम्ही बाहेरून सांगता आणि आता परत म्हणताय की माझा त्या प्रकरणाशी काही संबंध नाही आणि वाल्मिक कराडशी माझे संबंध आहेत. तो वाल्मिक कराड काय केलं त्यांनी? या सगळ्या जे हार्वेस्टिंग यंत्राचे जे मालक आहेत त्या सगळ्यांना मी धनंजय मुंडेंच्या जवळचा आहे, तुम्हाला अनुदान मिळवून देतो असं म्हटलं. म्हणजे तो म्हणतोय मी तुमच्या जवळचा, धनंजय मुंडे म्हणतात वाल्मिक कराड माझ्या जवळचा. अरे मग तुमचं एवढं साठलोट आहे तर तुमच्या जवळचा महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस पण असला पाहिजे ना. त्यासाठी ओळखच कशाला पाहिजे? आमच्या राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री असं आम्ही म्हणतो ना. पेपरमध्ये जर आम्हाला आलं महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री कोण, काय लिहिणार आम्ही? धनंजय मुंडे असंच उत्तर लिहिणार ना. काय तुमचा आमचा काय संबंध आहे का? पण आमच्या राज्याचे मंत्री म्हणून लिहितो ना आम्ही. मग राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम हे तुमचंच काम आहे ना मंत्री महोदय. त्यात संतोष देशमुख तर तुमच्या बीड जिल्ह्यातले, मस्साजोग मधले, अहो तुमच्याच घटक पक्षाचे कार्यकर्ते होते ते भाजपचे. मग काय नाही तुम्ही सगळ्यांनी मिळून न्याय देत? जन आक्रोश मोर्चा निघतोय, एवढी सगळे मंत्री आमदार बोलतायत यांच्या विरोधामध्ये, खासदार बोलतायत, पण तुम्ही तोंडातनं ब्र काढत नाहीये. अहो कुठलीही गोष्ट जर आता या घडीला सगळ्यात महत्वाची कुठली असली पाहिजे
अहो हे 7 आरोपी आहेत ना, यांचा सोडा. त्या वाल्मिक कराडवर पहिल्यांदा मोका लावायला पाहिजे होता. हाच मोका होता त्याला मकोका लावण्याचा. तुम्ही काय केलं, संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये असं काही चित्र निर्माण केलं की वाल्मिक कराड म्हणजे साळसूद. किती गुन्हे त्याच्यावर दाखल. अहो अंजली दमानेनी कुंडली काढली होती त्याची. 10 वर्षात 10 गुन्हे, 45 सेक्शन्स, एकच सेक्शन डबल टिबल. काय करत होते तुमचे पोलीस आणि प्रशासन? काय झोपले होते का ते? मग एवढा त्याचा काय संबंध होता या सगळ्या प्रकरणाशी? तो अविनाश बारगळ, मुख्यमंत्र्यांनी बारगळवलं त्याला. अरे पण तो जो काय उद्योग करून गेला त्या 10 वर्षाच्या काळामध्ये, त्याचं काय करायचं? परवा बातम्या आल्या ना, 109 डेड बॉडीज सापडल्या. आणि मग काय उत्तर आहेत ना, इकडचे 4 तिकडचे 4 ऍक्सिडेंट मधले हे त्याच्यातले. अहो हे कशाला सांगताय? परळीमध्ये आजच एका सरपंचाचा मृत्यू झाला, त्या टिप्परनी त्याला उडवला. ही टिप्पर कुठली? अहो त्या औष्णिक विद्युत केंद्रातली राग गोळा करणारी ना. अंजली दमाने परवा काय म्हणाल्या, यांचे टिप्पर फिरतात, त्याला नंबर प्लेटच नसते. आता कुठल्या गाडीवर गुन्हा दाखल करायचा? म्हणजे असेच तुम्ही माणसंच मारत सुटणार आहात का? अहो संतोष देशमुखला मारताना त्यातल्या एका आरोपीचा वाढदिवस होता, म्हणून त्याचा इगो हर्ट झाला, म्हणून त्यांनी हा सगळा बदला घेतला. आलंय ना रेकॉर्डवर. काय झालं होतं 6 डिसेंबरला त्या ठिकाणी त्या आवादा कंपनीच्या एका अधिकाऱ्याला धमकी दिली तुम्ही आणि वॉचमनला मारहाण केली. तो वाद सोडवायला बिचारे संतोष देशमुख तिथे गेले. आता त्या वादामुळे टाकळीला काय तुमच्यात थोडंफार झालं असेल, कारण की तुम्ही उद्योग केलात म्हणून संतोष देशमुख जबाब विचारायला आले, जाब विचारायला आले तुम्हाला ना. आता तिथं काय 2-4 पोरांनी काय उद्योग केले, एकमेकांच्यात काय हाणामारी झाली, तुम्ही तर आधी केलीच होती की. तर त्याचा एवढा राग आला तुम्हाला त्या प्रतीक घुलेला, त्याचा वाढदिवस म्हणून माझ्या वाढदिवसाला मला मारला नाही, हे केलं ते केलं, आणि मग तुम्ही सगळे एकत्र येऊन प्लॅनिंग करता काय? आणि संतोष देशमुखाला बघू कुठं आहे तो, आणि मग तो सिद्धार्थ सोनवणे तुमचा टिप्पर या सगळ्या प्रकरणातला बघ तो इथं आहे, आता तिथं गेला, आता तिथपर्यंत पोहोचलाय, आणि मग तुम्हाला त्या टोल नाक्यावर त्याला तुम्ही घेता आणि दैठणा गावात मारून फेकता. अहो कुठं चालले तुमचे हे विचार? कुठल्या पद्धतीने आपण वागतो, आपण काय करतो याचं तरी काही तमा बाळगा जरा. अहो त्या राखेतनं आतापर्यंत आपण ऐकलं होतं, फिनिक्स पक्षी राखेतनं भरारी घेतो, इथं राखेतनं गुन्हेगार भरारी घेतायत अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि त्यातलाच राख माफिया या वाल्मिक कराडनं आतापर्यंत किती जणांची घरं बुडवली. अहो ते जाऊ देत, लाडक्या बहिणीचा अध्यक्ष सुद्धा यालाच. अहो किती लाडका आहे हा तुमचा नक्की? आता तुमचा लाडका आरोपी पण म्हणायचा का ह्याला? याला मकोकात आत घेण्यासाठी जर संतोष देशमुख यांच्या भावाला मोबाईल टावरवर उद्या चढून जर काही बरं वाईट झालं, त्यांनी काही जीवाला बरं वाईट केलं तर काय होईल तुमचा विचार केलाय का जरा तुम्ही? महाराष्ट्रात आधीच वातावरण गढूळ झालंय. बीडच्या नावानं बोंबलू नका, बीडच्या नावानं बोंबलू नका. अरे तुम्ही आता बोंबलताय का? तुम्हीच होतात ना मंत्री संत्री या गावाचे, या बीड जिल्ह्याचे. इतके वर्ष 40, 44, 45 वर्ष मुंडेंच्याच घराण्यात होतं ना हे सगळं बीडचं वातावरण, सगळं बीड तुमच्याच ताब्यात होतं ना. मग काय नाही सुधरवलं बीड? काय नाही चांगल्या पद्धतीने ताकद दिली? आठवा गोपीनाथ मुंडेंचा वारसा. तिकडे दाऊद आणि बाकीचे गुंड चळा कापायचे, अंडरवर्ल्ड संपवण्यासाठी त्यांनी काम केलं. आणि इथं काय झालं? गोपीनाथ मुंडेंनी कधी भेद केला नाही, इथं का? अहो कुठपर्यंत राजकारण चालणार आणि कशासाठी? माणसांचे मुर्दे पडतायत, जीव जात आहेत. आणि त्या जयराम चाटेनी संतोष देशमुखला कसा मारतोय बघा, म्हणून मोकारपंथी नावाचा ग्रुप आहे, त्या ग्रुपवर हे सगळं तो व्हिडिओ टाकलाय आणि ती 4-5 टाळकी ते सगळं बघतायत. अहो कुणालासाठी हे सगळं चाललंय आणि कशासाठी? आज संतोष देशमुख कुटुंबाची परिस्थिती काय आहे बघा जरा जाऊन. मुख्यमंत्री त्यांना भेटले, हे स्वागत आहे, आनंद आहे. अरे पण नुसती भेटून नाही चालणार हो, त्यांची तिकडं काय दुर्दशा झाले, काय उद्विग्नता आहे त्यांची ती बघा. त्यांच्या घराने अहो त्यांना अन्न पाणी तरी गोड लागत असेल का हो? त्याला मारलेला, संतोष देशमुखांना मारल्याचा मृतदेह तुम्ही फोटो बघितलाय ना,
अहो काय अवस्था आहे त्याची? पाठ कुठे आणि पोट कुठे हे तरी कळतंय का? लोखंडी फायटर, तारा, एक गॅस पाईप, त्याला करदोड्यांनी मूठ तयार केली. अहो बोंबलतोय तू, मला मारू नका, मी तुम्हाला कोणालाच तुमची नावं सांगणार नाही, गावातल्याला सांगणार नाही, पण मला सोडा. अहो पाणी मागितलं तर तुम्ही काय केलं? सुरेश धस यांनी अख्ख्या भर विधानसभेत सांगितले या आरोपींनी काय केलं. अहो या आरोपींना काय करायला पाहिजे होतं तुम्ही? हे काय काल परवाचे नाहीत आरोपी चुकून झालं म्हणून मी रस्त्यानं चालू आणि कट मारला आणि चुकून स्वारी म्हणून पुढे गेला असं केलंय का यांनी? अहो मारून मारून गावच्या हद्दीत फेकून दिलाय त्यांना. एवढ्या सगळ्या दिवसांमध्ये यांची कटकुटडी घेतलीत तुम्ही. अहो एकदा नाही दोनदा कुटडी झाली हो, तरी अजून तुम्हाला त्या विष्णू चाटेचा मोबाईल सापडा ना. त्याला आठवण म्हणतोय. अरे स्कॉटलंडच्या पोलिसांची तुलना करणारे आम्ही महाराष्ट्र पोलिसांची आहेत ना तुमच्याकडे सगळ्या डिग्र्या, फर्स्ट सेकंड थर्ड, लावा की वापरा की. कसं आठवत नाही? अहो तुमचा गिरणीचा पट्टा बघितला की सगळ्या आरोपींना आठवतं कोण कुठं आहे, आणि त्याचा मोबाईल आठवणं तुम्ही म्हणताय. कशाला वाचवताय आणि कशासाठी हे सगळं? का तर उद्या विष्णू चाटेचा मोबाईल सापडला तर त्यातले सीडीआर बाहेर काढले तर कुठं कुणाच्या लिंक आहेत ह्या कळतील म्हणून. अहो महाराष्ट्राच्या जनतेनं प्रत्येकानं हा विचार करायला पाहिजे. आज हे संतोष देशमुख या कुटुंबाच्या बाबतीत घडले, उद्या आपल्या पण कुटुंबाच्या बाबतीत घडेल. कारण की असे वाल्मिक कराड काही एका संत्र्यांनी पोचलेले नाहीत. प्रत्येकाकडे कुठं ना कुठेतरी असा वाल्या दडलेलाच आहे, आणि यांचा वाल्या वेगळाच असतो. या वाल्याला वाचवणारा वाल्या, त्या वाल्याला वाचवणारा त्याचा वाल्या. अरे पण आमचा वाली कोण? काय आहे आम्ही आपलं ते प्रसार माध्यम, आम्ही आपलं जायचं बूम घेऊन पुढं सांगा ना, त्यांच्या चौकशीचं काय झालं, नाही याचं उत्तर काय, आणि तुम्ही उडवून लावायचं. आणि येडं म्हणून आम्ही विचारतोय का? एकतर तुम्ही कधीतरी घोळक्यात सापडणार, नाही सापडलं तर आम्ही तुमच्या मागं पळायचं गाडी इथून तिथून आणि तुमची बाईट मिळवायची आम्ही. आणि एवढं करून सुद्धा जर आम्हाला मिळत नसल उत्तर त्याचं, तर आम्ही करायचं काय आणि काय सांगायचं जनतेला? अहो प्रत्येक प्रसार माध्यमातला प्रत्येक पत्रकार या गोष्टीकडे डोळे लावून बसलाय की आज ना उद्या संतोष देशमुखच्या कुटुंबाला न्याय मिळेल, देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळेल. सगळे मंत्री एकत्र येतील, ताकद लावतील आणि या प्रकरणाला धसास नेतील, पण कुणी बोलायला तयार नाही. 9 डिसेंबरला घडलेली घटना 12 जानेवारी उजाडली. अजून एक आरोपी फरार आहे. का नाही उद्या संतोष देशमुखचा भाऊ टॉवरवर चढणार? का नाही स्वतःला संपवायची भाषा करणार? काय करतोय आपण? अहो आयुष्यात कधीतरी या महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम सुंदर जगणं वाट्याला येऊ देत की आता लोकांच्या. एवढं सगळं मॅन्डेट मिळालेलं आहे, एवढं चांगलं स्थिर सरकार आहे. अहो दाखवून द्या ना पॉवर तुमची, दाखवून द्या तुमची ताकद की आमच्या जवळचा आणि आमचा कोणी नसतो. या जनतेनं आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि जनतेशी आम्ही पाईक आहोत. सरकार हे जनतेचे सेवक आहेत. हे भूमिका जोपर्यंत तुम्ही लक्षात घेत नाही ना तोपर्यंत नाही कळणार हो. तुम्ही कधी लक्षात घेणार? अहो किती वाजलेत? 10 वाजलेत. तरी देखील आता या घडीला अनेक प्रसार माध्यमातली अनेक पत्रकार या ठिकाणी कॅमेरा समोर बसून या प्रकरणाशी जास्तीत जास्त न्याय कसा मिळेल संतोष देशमुखांना यासाठी प्रयत्न करतायत. कधी विचारलं का तुम्ही किती वाजता आला बाबा तू, सकाळी काय करत होता तुम्ही? अहो इथं यावेळी आम्ही कुठल्या आमच्या घराचा आणि ह्याच्या घराचा विचार करत नाही. संतोष देशमुख यांच्या घरात जसं त्या ठिकाणी दुःख आहे तसं प्रत्येकाच्याच घरात दुःख आहे. अहो आतापर्यंत त्या परळीमध्ये किती जण अक्षरशः घर सोडून गेले, नको या गावातच राहायला नको म्हणून गाव सोडून गेले. एवढी जर वाईट परिस्थिती झाली आहे तर कुठे ना कुठेतरी हे प्रकरण धसाच लागले पाहिजे ना. अहो त्या बीडमध्ये बघा ना, म्हणजे इतके 4-5 आमदार, 2 मंत्री, या ना तुम्ही सगळे एकत्र, लावा ना ताकद.
का नाही या गुन्ह्यातले आरोपी फरार आहे तो सापडत? का नाही त्या वाल्मिक करारची सगळी प्रकरणं बाहेर काढत तुम्ही? पीक विम्याचा घोटाळा जो मांडला धसानी, त्याचं पुढे काय झालं? झाली का FIR? त्याचं उत्तर काय आहे? ज्युडिशियल इन्क्वायरी कुठे आहे? SIT CID, SIT CID. अहो ह्याच्या पलीकडे आम्हाला काही माहितच नाही. सर्वसामान्य जनतेला तर त्याच्याही पलीकडे काही माहित नाही. रोज वाल्मिक करारचा नवा कारनामा, रोज वाल्मिक करारांनी इथं काहीतरी उद्योग केला होता, तिथं काहीतरी उद्योग केला होता. हे सगळे उद्योग आत्ताच का बाहेर आले माहितीये? अहो त्याच्या विरोधात बोलायलाच कोणाची हिंमत झाली नाही. आणि पहिल्यांदा त्याच्या विरोधात कोण ना कोणतरी आवाज उठवायला पुढे आले तर त्यांचाही आवाज दाबायचा प्रयत्न चालू झाला का? अहो मायबाप सरकार म्हणतो ना आम्ही, आणि तुम्ही मायबाप जनता म्हणता. कुठं काय आहे? संतोष देशमुखाची आई धाय मोकलून रडते तिकडं. जिचं कपाळाचं कुंकू पुसलं गेलंय ना त्या माऊलीला विचारा. ज्याची पोरं उघड्यावर पडलीत ना त्या दोघांना जाऊन विचारा. काय म्हणली होती त्याची पोरगी, आठवते आपल्याला? बीडच्या मोर्चामध्ये काल सूर्य उगवला नव्हता, ढगाळ वातावरण होतं, सूर्य दिसला नव्हता. आज लख प्रकाश पडलाय, सूर्य उगवलाय, पण माझे वडील ना मातीच्या आड गेले, त्यामुळे मला त्यांना बघता येत नाही. अहो ती पोरगी एवढीशी हे बोलतीये. रोज रात्री तिला आठवणीत असेल ना आपल्या वडिलांची. दिवसभरात कुठं त्या घरात ते एकमेकांशी गप्पा मारल्या असतील, खेळत असतील, बागडत असतील. आल्यानंतर तिला कडेवर घेतलं असेल कधी त्यांनी, कधी खायला प्यायला आणलं असेल, वडिलांची वाट बघत असतील. अहो त्या दिवशी तर त्यांचा उपवास होता. आईने स्पष्ट सांगितलंय, स्वतःच्या हातानं स्वयंपाक बनवला होता संतोष देशमुखांच्या आईनं. का तर माझ्या पोराचा उपवास आहे, आज आल्यानंतर मी त्याला खाऊ घालीन. काय झालं? त्या उपवासाचं अन्न जे घरात बनलं होतं, जे शिजलं होतं, ते अन्न खाल्लं असेल का वहिनी? काय झालं असेल त्या घराची परिस्थिती? विचार केलाय का आपण? परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीचं काय? नको आम्हाला तुमची मदत म्हणून मदत परत केली त्यांनी. त्यांचं काय? याचा विचार आपण कधी केलाय का? अहो जेव्हा माणूस जातो ना एखाद्या घरातला, तेव्हा त्या घरातल्यांनाच माहिती त्याची किंमत काय असते. संतोष देशमुख केवळ एका घराशी निगडीत नव्हता हो. अहो त्यासाठी गावच नव्हतं, बाहेरून आला. गावात सेवाभावी वृत्तीने राहिला. सरपंच एकदा दोनदा नाही तीनदा करून दाखवला गावकऱ्यांनी. तिथंच दीपक नागरगोंजे सरांचं शांतीवन आहे. त्यांनी एक पोस्ट टाकली होती, कधीतरी वेळ मिळाल्यावर जावा फेसबुकवर वाचा त्यांच्या. संतोष देशमुख सेवाभावी वृत्तीचे सरपंच होते, साधे सुधे नाहीत. गावातल्या प्रत्येक योजना, अहो कितीतरी पुरस्कार मिळाले हो. प्रत्येक योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचली पाहिजे, प्रत्येक गावकऱ्याला त्याचा फायदा मिळाला पाहिजे. पाणी फाउंडेशनच्या साठी शांतीवनामध्ये ग्रामस्थ घेऊन गेले ते. त्यांनी स्वतःहून सांगितलं दीपक नागरगोजेंनी की संतोष देशमुख यांच्या जाण्यानं एका गावाचं नुकसान नाही झालं, पुढच्या पिढीचं नुकसान झालंय. अख्ख्या बीडचं नुकसान झालंय, बीड जिल्ह्याचं नुकसान झालंय. अशीच जर माणसं चांगली, ज्या माणसांनी गावाचा ध्यास घेतला, उद्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शहराचा, ह्याचा त्याचा जिल्ह्याचा, अहो अशीच तर माणसं आपल्याला हवीत ना, जे समाजासाठी बनलेत, जे समाजासाठी काम करतात. अहो घरासाठी कोणी करतो, 10 ते 6 ड्युटी केली गेला घरी, पण काहीतरी समाजाचं देणं लागतो ना आपण. अहो काय आणि काय असतं म्हणजे माणूस माणूस म्हणजे तरी काय हो? अहो माणूस की कुठं राहिली या प्रकरणात? अपहरण करताना गाडीत बदलला, जिथं नेला तिथं मारला. नुसता मारला नाही, मरस्तवर मारला. मरत नाही म्हणून छाताडावर उड्या मारल्या आणि मग टाकून दिला बेवारशासारखा. मारणारे कोण आहेत? इगो हट झाला. मारणारे काय धुतल्या तांदळासारखे आहेत? अहो कशी होती ती सगळी? बघा त्यांची सगळी गुन्हेगारीची सगळी. तो विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, काढा यांची सगळी जंत्री.
बघा किती मेडल आहे त्यांच्याकडे गुन्ह्यांची. तो सुदर्शन गुले, चोऱ्या माऱ्या दरोडे खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, अहो प्रत्येकाचं काढा, प्रत्येकाच्या गळ्यात हे मेडल आहेच. या अशा सगळ्या दिवट्यांनी संतोष देशमुख नावाचा सूर्य ढगा आड घालवला. त्यांच्यावर मोक्का लावलात, काय उपकार नाही केले आणि लय मोठा तीर पण नाही मारलात तुम्ही, जे काम तुम्ही आधीच करायला पाहिजे होतं. सुदर्शन गुलेन काय पहिल्यांदा अपहरण केलं का? त्या प्रतीक गुलेन काय पहिल्यांदा खुनाचा प्रयत्न केला का? काढा की गुन्हे यांचे. अहो प्रत्येकावर खुनाचा प्रयत्न कॉमन गुन्हा आहे, 307 कॉमन. वाल्मिक कराड शरण येतोय बोंबलत फिरून 2-3 राज्य, आणि तुम्ही पण मस्त खुर्चीत बसल्यावर का या साहेब किती वाजता येणार आहात म्हणून. अहो अख्ख्या मीडियाला, अख्ख्या गावाला माहिती, त्या परळीला काय की वाल्मिक कराड पुण्याच्या सीआयडीला शरण जातोय म्हणून परळीतनं रात्री गाड्या भरून भरून माणसं पुण्यात आली. तो शिवलिंग मोराळे काल परवा गाडी सीज केली तुम्ही त्याची. काय म्हणतोय ना, अण्णा दिसला मला रस्त्यात, अण्णाला मी दिसलो, अण्णाला माझी गाडी दिसली, अण्णा छोट्या गाडीत, माझी मोठी गाडी. मग अण्णा म्हणला मला कसं तरी छोट्या गाडीत होतंय म्हणून मी तुझ्या गाडीत येतो. बरं कुठे जायचंय बाबा? FC रोडला फिरायला? नाही. कुठे जायचंय मग तुला? शनिवार रोड बघायला? नाही. अरे मग जायचंय कुठे तुला? अण्णा जायचंय कुठं? नाही म्हणजे CID ऑफिसला सोड मला. अरे काय भाषा तुमची, CID ऑफिसला सोड. अरे अचानक भेट झाली आमची. अरे घ्या ना त्याला आत, काढा ना सगळं CDR. त्या शिवलिंग मोराळेचा आणि त्या वाल्मिक अण्णाचा यांचा कधीपासून संबंध चालू होता, कुठं कुठं फिरत होता बोंबलत, आणि कशी गाडी मागवली परळीतनं आणि शरण आला. आणि काय मोठा तीर मारला आपण. शरण आला आणि मग आम्ही त्याला सरेंडर केला, मग अटक केली, नेन तेन. याला स्लीप ॲपनिया झालाय. अहो कशाला सांगताय? जेव्हा बोंबलत फिरत होता तो तिकडं महाकालेश्वर, मध्य प्रदेश, पेंच अभयारण्य, तेव्हा काही मशीन घेऊन फिरत होता का तो रोहित कांबळे त्या माग? रोहित कांबळे नावाचा माणूस मला 24 तास सोबत हवा, कोठडीमध्ये मला मशीन लावून तो माणूस पाहिजे, CPAP. का? तर मला त्रास होतोय, उद्या दागा पटका होऊ शकतो, म्हणून जो मशीन चालवण्याला प्रशिक्षित आहे, ट्रेंड आहे, तोच पाहिजे. कशाला तुला पाहिजे? आता मशीन नाही तरी हायच ना कोठडीत. काय झालं तुला? अरे घ्या याला 302 मध्ये, काढा सगळे ओढून CDR याचे, काढा आधीचे गुन्हे ओपन करा, बोलवा त्या अविनाश बारगळला, कुठले गुन्हे आहेत याच्यावर, काढा सगळी माहिती. अरे सगळे हार्वेस्टिंग यंत्राचे मालक व्याज घेऊन 8-8 लाख रुपये पोत्यात गोण्यात घेऊन तुला दिले, आणि तू म्हणतो काय नाही आता आमच्याकडे चला, आणि मारून मुटकून पाठवताय तुम्ही त्यांना. अरे आपल्या गावातली तरी माणसं सोडली का तुम्ही? कशासाठी एवढं सगळे? अरे कुठेही संपत्ती घेऊन जाणार आहे. आमच्या पुण्यात म्हणे हे मोठमोठे फ्लॅटच बुक आहेत ड्रायव्हरच्या नावावर, 2000 कोटी संपत्ती. अरे कुठे घेऊन जाणार तू? दुसऱ्यांची वरबडलेली एवढी संपत्ती घेऊन जाणार कुठे तू? आज कुठे आहेस? अरे गावचा विकास करणारा माणूस पाठवलास तू कायमचं देवा घरी. काय बोलायचं तुझ्या बाबतीत आता? अरे एकटा संतोष देशमुख नाही मारला तू, अख्ख्या गावाचं नुकसान करून टाकलं. उद्या एखादा समाजसेवक म्हणून पुढे येण्यास धजावल आता, की का जायचं पुढे, उद्या राख व्हायची माझी पण. आता परळीच्या राखेसाठी किती जण राखेत बुडावलेत तुम्ही, तुमचं तुम्हालाच माहिती. एवढे बोंबलतात सगळे, पकडा त्याला, घ्या आत घ्या, पण नाही ऐकत तुम्ही.
विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, अहो नावं ऐकून ऐकून पाठ झाली. पोलीस कोठडी संपली, घाला त्याला लगेच आणा, परत हजर करा, परत घाला. अरे पण ह्यांनी जो घाव घातला ना, काळाचा घाला घातला ना संतोष देशमुखांवर, त्यांच्या कुटुंबाचं बघावं कधीतरी. किती मंत्री गेले हो मंत्रिमंडळातले भेटायला त्यांना. उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना पहिल्यांदा गेले जेव्हा सांत्वन करायला, त्याच वेळी बायका पोरं ओरडून सांगत होती की मंत्रिमंडळात घेऊ नका. ऐकलत? नंतर मंत्रिमंडळात घेतलं. नुसतं घेतलं नाही, बिन खात्याचं नाही ठेवलं, मंत्रिमंडळात घेऊन परत खातं पण दिलं. खातं पण खायचंच, अन्न व नागरी पुरवठा. कोण खाते कोणाला खाऊ घालते तेच कळत नाही. अहो स्वतःच्या मामीने आरोप केला ना जमीन हडप केली म्हणून. अजितदादा तुम्हाला पण भेटायला आल्या होते की हो. तुमचा शब्द म्हणजे महाराष्ट्रासाठी किती महत्वाचा, आणि तुम्ही रोखटोक, परखाड, शिस्तप्रिय, शिस्तबद्ध. तुम्ही दिला शब्द म्हणजे दिला. तुला खासदार करीन, करणार, तुला आमदार म्हणून. तू कसा आमदार होतो मी बघतोच. पाडणार, पाडला. तुमचे सगळे शब्द खरे केलेत ना तुम्ही. मग हा पण शब्द खरा करा ना. करा ना कठोरात कठोर शिक्षा. कोणी जवळचा असेल, कोणी लांबचा असेल. तुमचं एक वाक्य फेमस, काम होणार असेल तर हो म्हणतो, नसेल होणार तर नाही म्हणतो. मग करा ना, जसं बोलता तसं करा ना. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. मानतो आम्ही तुम्हाला. आतापर्यंत जसं बोलला तसं करून दाखवलं तुम्ही. मुख्यमंत्र्यांना पण मानतो, जसं बोलले तसं करून दाखवले. मग का लावला लावला, वाल्मिक करावला का नाही लावला, याचं पण उत्तर द्यायला पाहिजे ना. सरकारचा जावही नाही तो, फुकटचा पोसायला त्याला तिथं. अहो तो वाल्मिक कराड फिरताना पण आम्ही बघतोय, तो गमच्या आहेच गळ्यात. ते दोर कंडे गंडे कंडे बिंडे आहेतच. हे काय आरोपी आहे का, कोण आहे का, पाहुणा आहे? काय झालं बोलणं त्याच्याशी आतापर्यंत? त्यांनी कुणाकुणाची नावं सांगितली, चौकशीत काय घडलं, खंडणी मागितलेली, पुढे काय घडलं? अहो येऊ दे ना लोकांसमोर, कळू देत ना. का नाही सर्वसामान्य जनतेने उत्तर मागाय? आम्ही कुणाकडे मागायचे? आम्हाला उत्तर कधी मिळणार? जनतेतलीच भूमिका असते ना ही. अहो जेव्हा विधानसभेची निवडणूक, लोकसभेची निवडणूक लागते, पंचायत समित्या सगळ्या काय ज्या लागतात निवडणुका, तेव्हा काय करता हो तुम्ही? फार अगदी हात जोडून, भाऊ, काका, मामा, दादा, लक्षात ठेवा, बरंच काय 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 काय. तेव्हा कसं वाचता तुम्ही, गोड गोड बोलता. आणि जेव्हा आम्ही तुमच्याकडे काहीतरी घेऊन येतो, हे काम करा ते काम करा, तेव्हा काय तुम्ही मतं दिलीत म्हणजे मालक नाही मानलात आमचे, असं बोलून तुम्ही आम्हाला फार अगदी म्हणजे आमची काढलीच राहू, तुम्ही काही ठेवलंच नाही. कसं वाटलं असेल त्याला, ज्याला तुम्ही बोललाय ते तुम्ही एकट्याला नाही बोललाय, तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला बोललात. दादा असं नाही बोलायला पाहिजे. अहो भले त्यांनी एकच मत दिलं, मला एक प्रश्न पडतो, एक एक मत महत्वाचं असं तुम्ही निवडणुकीत म्हणता ना. तुम्हाला तर माहिती की अहो एक मताने पडलेले सुद्धा इतिहासात आहेत नोंद. एक मताने ड्रायव्हरनी मत दिले नाही म्हणून माणूस पडला, आपण बघितलंय ना. एक मताने पडलेली माणसं आहेत. तर तुम्हाला मतांची किंमत माहिती की? त्या मत या शब्दात य टाकला की मयत होतो, अशी परिस्थिती झाली आज. आणि जातीपातीचा रंगबिंग काही नाही, ह्याला काही संबंध नाही ह्याच्याशी. अहो सगळे एकत्रच नांदतायत. उगाच काहीतरी आपला बिब्बा जातीचा फिरवायचा काही उपयोग नाही. माणुसकी आहे प्रत्येक ठिकाणी. ते मराठा आणि वंजारी हे असलं काही नाही. माणूस ही जात आणि माणुसकी हा धर्म, याच्या पलीकडे काही नाही. हेच शिकवलंय आपल्याला आपल्या साधू संतांनी आतापर्यंत. कुठल्या जातीपातीचं करताय? म्हणून याला जातीपातीचा रंग देऊन या विषयाला ढिलाई देऊ नका.
सर्क्युलर काढा नाही एक. आतापर्यंत एवढं एवढं घडलं. रोज आपलं सर्वसामान्य जनता टीव्ही समोर येते, मोबाईल मध्ये बघते, हा काय झालं कुठपर्यंत आलं, और याला मोका नाही लावला, बाकी सगळ्यांना मोका लावला म्हणजे हे सुटतोय बाबा, असा संशय याच्या मनात, जनतेच्या मनात कुणी भरला? कशासाठी लावायचा होता? काय मोठा काय फरक पडला असतं का? अधिक उद्योग केलेलेच आहेत ना. म्हणू शकला असता ह्या नाही गुन्ह्यात आधीच्या गुन्ह्यात घेतला म्हणून. लावा ना मोका. कशाची वाट बघायची आता? का त्याचा पण मुहूर्त काढायचा आहे? जसा तो वाल्मिक करार सापडत नाही म्हणून मुहूर्त निघाला 31 डिसेंबर 2024. वाल्मिक कराड 12:30 वाजता सीआयडी ऑफिस मध्ये हजर होणार आहे. आणि वाल्मिक कराड रुबाबात, थाटात, धाकात, दिमाखात सीआयडी ऑफिस मध्ये येतो. 4 व्हीलर मधून उतरतो, पांढऱ्या स्कॉर्पिओ मधून. वा रे वा, अरे काय पद्धत आहे. त्याच्या आधी डिक्लेअर पण करतो सगळ्या मीडियावरती, मोबाईलवर, सगळीकडे सोशल मीडियात ते आम्हाला कळतं. काय बोलतो वाल्मिक कराड? राजकीय द्वेषापोटी माझ्यावर हा सगळा आरोप केला जातोय. खंडणी गुन्ह्यात माझा काही संबंध नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही. काय बोललो ते एक शब्द आठवतोय? मला वाटलं असतं तर मी अटकपूर्व वगैरे आठवा. अरे इथपर्यंत तुझी भाषा. कशाला पळाला पाहिलाहून? एवढी जर हिंमत होती ना तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जायचं होतं शरण. 19 दिवस कशाला बोंबलं फिरला मग? अरे काय चाललंय? साधू संतांची भूमी बीड. आद्य कवी मुकुंद राज, त्याच ठिकाणी मंदिर आहे, जटायू मंदिर. तिथं रावण आणि जटायूचं युद्ध झालं होतं. हेच ते बीड. क्रांतिसिंह नाना पाटील हेच बीड. केशर काकू क्षीरसागर हेच बीड. आज काय त्या बीडची अवस्था? अहो बीडवाल्यांना बीडचा बिहार झालाय का असा राग येतो? बीडवाल्यांना नाही, अख्ख्या महाराष्ट्राला राग येतो. बीडला बिहार कोणी म्हणायचं नाही. आमचा आहे ते, आमच्या महाराष्ट्रातला आहे ते. आमच्या बीडचा बिहार झाला नाही आणि होऊनही देणार नाही. पण आज त्याला बीडला बिहारशी जोडलं जात आहे ना, याच्या मागे काय कर्तृती ज्यांच्या आहेत ना त्यांना पटलावर आणा. अहो हे गटार साफ करायचं असेल तर गटारात उतरावंच लागल. आणि ती साफ करण्याची जबाबदारी सरकारचा आहे. तुम्ही आमचे मंत्री आहात, तुम्ही आमचं मंत्रिमंडळ आहात, तुमची जबाबदारी आहे. अहो सरकारने म्हटलं ना ते एका मिनिटात सुतासारखे सरळ होऊ शकतात सगळे. 1 मिनिट नाही लागणार. अहो महाराष्ट्राचे पोलीस आहे ते, साधे सुधे नाहीत. महाराष्ट्राचे पोलीस पाताळात दडलेल्याला सुद्धा ओढून काढलाय. महाराष्ट्राच्या पोलिसांना साधं सुद्धा समजू नका. मग का डिले पडले हो? सीआयडी बद्दल अशी चर्चा व्हावी बाहेर की सीआयडी कार्यक्रमातल्या कलाकारांना बोलवा, ते तपास करतील म्हणून. हे अशी, अहो ऐकायला सुद्धा लाज वाटते हो. अहो महाराष्ट्राचं पोलिसांचं नाव घेतलं की चळचळ कापायला पाहिजेत आरोपी. 12 का 13 तारखेला आरोपी सापडले. आजची तारीख बघा, 12 डिसेंबरला सापडले आरोपी. 12-13 तारखेला 1 महिना झाला तरी आरोपीच्या तोंडातनं काही निघत नाही. येडे समजते का जनतेला? अहो तुम्ही ज्यांच्या जीवावर उभे राहिलात आणि निवडून आलात ना, तीच ही जनता आहे. आणि या जनतेला आनंद आहे की आज एवढं मोठं सरकार, एवढे मोठं मंत्रिमंडळ आमच्यासाठी काहीतरी करत. आम्हाला सुखानं जगता यावं, आम्हाला 2 घास व्यवस्थित खाता यावे, आमच्या पुरी बाळी आमचं सगळं व्यवस्थित राहावं, यासाठी आम्हाला छानपैकी काहीतरी योजना आखून गुन्हे गोविंदाने जगायचा प्रयत्न करतील. पण आज विश्वास कुणावर ठेवायचा? विश्वास कुणावर ठेवायचा? म्हणजे फक्त इलेक्शन आलं की तुम्ही आमच्या जवळ येणार आणि इलेक्शन झालं की असं नका करू. दर 5 वर्षांनी तुमची परीक्षा असते, हे तुम्ही विसरू नका.
दर 5 वर्षांनी 364 दिवस तुमचे आणि मग 1 दिवस आमचा असतो. जनतेला हलक्यात घेऊ नका. संतोष देशमुख या प्रकरणात खरंच सिरियस व्हा सगळे. हे मॉक्कार फिरतायत ना, मॉक्कारपंथी ग्रुपवरचे हे सगळे, ते जयराम चाटेचा काय तो आहे तो मेसेज व्हिडिओ कॉल, अरे आताच आहे ना तो जयराम चाटे, तपासातच बाहेर आलं ना हे. मग काढा ना अशी सगळी मॉक्कार गँग सगळी बाहेर. हा वाल्मिक कराड जर गेली 15 वर्ष हे उद्योग करतोय तर 15 वर्षातली सगळी हिस्ट्री सीटर बाहेर काढा. बीड मधले, परळीतले काढा ना सगळे. हो दे ना दूध का दूध पाणी का पाणी. आता जरी आरोपी त्याच्या सोबत आहेत 23, 24, 27 वर्षाचे, 15 वर्षापासून उद्योग करतोय. आता हे आरोपी काय म्हणजे अंगठात चुकत असणार ना, 8वी 9वी 9-10 वर्षाचे, म्हणजे हे तर आरोपी नसणार त्यावेळी. मग याच्या आधीची गँग असणार ती कुठं आहे, ती काढा ना वडून बाहेर. घ्या ना सगळे आत. का नाही तुमच्या डोक्याचा संताप होतो? त्रास होत नाही का तुम्हाला? मंत्री मंत्री म्हणजे काय, मी नेते नेते म्हणजे काय? हाडा मासाचीच माणसं ना तुम्ही. तुम्हाला पण वेदना होतात ना, तुम्हाला पण संवेदनशीलता आहे. आमच्यातनच जनतेतनच निवडून दिले ना आम्ही तुम्हाला. मग एवढे मला प्रश्नच पडतो. राजकारण एका लेवलला, इथं राजकारणाचा संबंधच काय आहे? पोरगी ढसाढसा रडतीये, आई ढसाढसा रडतीये, पत्नी ढसाढसा रडतीये, भाऊ उद्या मोबाईल टॉवरवर चढणार आहे. हौस आली त्याला. सरकारचं लक्ष वेधावं म्हणून ह्याला आत घ्या, त्याच्यावर मोका लावा. वैयक्तिक नाही त्याचं काय. माझा भाऊ संपवला, असे किती जण संपवले असतील. कुठेतरी दाद मागायला हवी ना. मुख्यमंत्र्यांना भेटली ना सगळे, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं ना. आमचा विश्वास आहे, सरकारवर आमचा विश्वास आहे, पण सरकारनं सुद्धा पावलं अशी टाकावीत ज्यामुळे जनतेचा विश्वास वृद्धिंगत होत जाईल, वाढत जाईल. तो कमी नाही होणार, तो कमी करू नका. ह्याला वाचवण्यासाठी त्याला दडवू नका, सगळ्यांना बाहेर काढा. सगळी लिस्ट आहे तुमच्याकडे, तुम्हाला सगळं माहिती आहे, पण तुम्ही वापर नाही करत त्याचा. जन आक्रोश काय असतो ना, तो तुम्ही सगळ्यांनी नीट बघितलाय. दिवचू नका. सर्वसामान्य माणूस, त्या पिक्चर मधले एक वाक्य आहे ना, डू नॉट अंडर एस्टिमेट अ कॉमन मॅन. सो कुठेतरी सर्वसामान्य माणसाला एक आपण म्हणतो ना की त्याला पण एक संयम आहे. तो संयम आहे ना, तो संयम तो जोपर्यंत त्याच्याकडे आहे तोपर्यंत ठीक आहे. उद्या जनता तुम्हालाच आवाज उठवणार, तुम्हालाच विचारणार या सगळ्या प्रश्नांची उत्तर. हे जे काही हेडिंग द्यावं लागलं ना, तर मी उद्या स्वतःला संपवणार, वाईट वाटलं ते लिहिताना पण. की असं एखादा माणूस म्हणतोय की मी उद्या स्वतःला संपवणार आहे आणि ते मी लिहायचं. आता जनता ऐकते मला, सगळेजण ऐकतात कानटाव करून. मी कोणी वेगळा नाही, त्या जनतेचाच प्रतिनिधी आहे, त्या जनतेतलाच आहे. प्रत्येकाला असं वाटतं या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं या कुटुंबाला नुसता न्याय नाही मिळून चालणार, या कुटुंबाचं पुनर्वसन पण व्हायला पाहिजे. त्या 2 बारक्या पोरांकडे बघा ना, त्यांच्यासाठी काय करता येईल का, त्या योजनांचा काहीतरी विचार करा. आठवतंय आपल्याला मध्ये याच संतोष देशमुखांची पत्नी जेव्हा रामदास आठवले भेटायला गेले होते तेव्हा काय म्हणाले होते, अरे आता तुमच्याकडनं तपास होतय का नाही का, मीच जाऊ आणि एकेकाला मारून येऊ. आठवा ती वाक्य. का म्हणावं लागलं त्या मायमौलीला?
तर तुमच्या हातात आरोपी आहेत, तरी तुम्हाला अजून कळना बाकीचे आरोपी कुठे आहेत. आता हातात आरोपी गावलाय, पण तरी त्याच्यावर मकोका लावला नाही. म्हणजे चिली पिली सगळी आहेत ती सगळी मकोकाच्या आत आणि मोरक्या बाहेर. संतोष देशमुख या नावामुळे आज अख्खा महाराष्ट्र एकत्र झालाय. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, त्यांच्या कुटुंबाला न्याय म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाला न्याय. येऊ दे ना असं वातावरण महाराष्ट्रात की सगळं छान चाललंय. गुंडांवर अंकुश, खंडणी, अपहरण, खून, खुनाचा प्रयत्न, हे जे कोण करतील ते सगळ्यात कारवाई सोडूच नका. ती परळीची राख आहे ना, ती सगळी बाहेर काढा. ज्या राखेनं परळीला राखेत घातलं ना, ती सगळी राख उपसा तिथनं. कडक कायदे करा, नियम करा. आणि बीडला जसं पूर्वी ऐतिहासिक स्वरूप होतं ते येऊ द्यात. तिथंच अंबाजोगाई आहे हो. अहो त्याच परळीत साक्षात वैद्यनाथ आहेत. आपली संस्कृती, अहो या परळीत कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र नाही, परराज्यातून नाही, देशातनं परदेशातनं लोक येतात. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक. आज परळी म्हटले की जायला नको लोक म्हणतात. लोक का, कशासाठी? नुसतं परळी नाही कोण कधी म्हणत, वैद्यनाथाची परळी म्हणतात हो तिला, ज्योतिर्लिंगाची परळी. बघा बाबा, तुमच्याच हातात आहे. आम्ही काय घसा कुकलून फक्त तुमच्यापर्यंत आवाज पोहोचवणार जनतेचा, याच्यापर्यंत काही नाही. कधी आमच्या हातात बूम असतील तर कधी आमच्या समोर कॅमेरे असतील. आमच्याकडे दुसरं काहीच नाही. मायबाप सरकारला एवढीच विनंती आहे, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचं संरक्षण करणं, त्यांना न्याय मिळवून देणं आता फक्त तुमच्या हातात आहे. मग यामध्ये कोणी येऊ देत, किती मोठा असू देत, कोणी असू देत, या सगळ्यांवर शिक्षा झालीच पाहिजे. या सगळ्यांना कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे. संतोष देशमुखाच्या भावानं उच्चारलेलं शेवटचं फक्त वाक्य बोलतो आणि थांबतो. आता मला जास्त बोलायची पण नाही इच्छा राहिली. मीच स्वतःला संपून घेतल्यानंतर माझा भाऊ म्हणल, बरं झालं तू स्वतःच संपला, नाहीतर अशा पद्धतीनं मारला जाशील. काय वाटत असेल त्याला, विचार करा. 10ची वेळ दिली आहे धनंजय देशमुखांनी. मला खात्री आहे आपले सगळे पोलीस, सरकार तिथं मस्साजोगमध्ये काही बरं वाईट होऊन देणार नाही. मला खात्री आहे, विश्वास आहे सरकारवर, पोलिसांवर विश्वास आहे. पण आता संतोष देशमुखांची भावाची जी मागणी आहे ना, ती मागणी अख्ख्या महाराष्ट्राची आहे. त्या मागणीचा थोडा सरकारने विचार करावा आणि हे प्रकरण ढसास लावावं, एवढीच काय ती विनंती. काय कमी जास्त बोललं असेल तर माफ करा. पत्रकार देखील एक माणूस आहे, संवेदनशीलता असते. मी माझ्या मूळ भूमिकेतून कधी बाजूबाजूला झालो असेल तर माफ करा. पण मला इतकंच म्हणायचंय, शेवटी माणूस महत्वाचा. तो कुठल्या पदावर आहे, तो कुठं काम करतो हे महत्वाचं नाही. तुम्ही आम्ही सगळे एकच. जसं मागाशी म्हटलं, माणूस ही जात आणि माणूस की हाच धर्म, याच्या पलीकडे या जगात दुसरं काहीच नाही. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.